म्हणजे गृहमंत्री अमित शहा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक झाल्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे मोदींना भेटायला गेलेले आहेत। काय महत्त्वाचा निर्णय होतो का, हल्ल्याबाबत काय निर्णय होतो का, पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याबाबत निर्णय होतो का, ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तिन्ही संरक्षण दलांप्रमुख त्यांच्या प्रमुखांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली। ती बैठक संपली, 1.5 तास ही बैठक चालली आणि त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे आता पाकिस्तानला कसं चोख प्रत्युत्तर दिलं जाणार, कधी दिलं जाणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तर पंतप्रधान मोदींनी लष्कराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी मोकळीक दिलेली आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं मोदींनी म्हटलेलं आहे। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्री अमित शहा देखील नरेंद्र मोदींना भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून काय महत्त्वाचा निर्णय घेतला जातो त्याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। पहलगाम हल्ल्यानंतरची ही बैठक खूप महत्त्वाची होती। मोदी आणि अमित शहांमध्ये आता बैठक होणार आहे। आता या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, हल्ल्याचं टार्गेट कधी ठरवलं जातं ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक 1.5 तास चालली होती। तिन्ही दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते।